हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार आणि वेलकम टू माय ब्लॉग. तर आता आषाढ महिना लागून 4-8 दिवस झाले तर आणि आषाढ महिना लागला ना आपल्याला सगळ्यांनाच कापण्या आठवत्यात. तर मुलांना पण खायच्या होत्या कापण्या. म्हटलं चला आपण आहे ना कापण्याची पण रेसिपी बनवूया. तर त्यासाठी ना मी इथं गव्हाचं पीठ घेतलंय 4 वाट्या, बाजरीचं पीठ घेतलंय 1 वाटी आणि 2 वाट्या आहे ना गूळ घेतलाय, पाणी घेतले, 2 चमचे ना तूप घेतले, बडीशेप पावडर, खसखस, वेलची पावडर आणि चिमूटभर मीठ टाकायचं आहे आपल्याला. तर त्यासाठी ना मी पाणी घेतले आणि त्यामध्ये ना गूळ टाकले आणि गुळाचं काय आपल्याला अशी चाचणी बिसणी काही होऊ नाही द्यायची आहे. तर गूळ फक्त ना वितळूपर्यंतच गरम करायचं आहे. वितळून झाले आणि तुम्ही पाहू शकता मी गॅस पण बंद केलाय. तर थंड झाल्यावरच याच्यानंतर प्रोसेस करणार आहे मी. आता थंड झाल्यावरच बनवूया. तर आपलं पाणी ना आता थंड झालं व्यवस्थित. तर मी ना गाळून घेते कारण गुळात आहे ना खाली खराबच निघतं, किती नाही म्हणून थोडीफार आहे ना घाण निघते. तर त्यासाठी ना मी गाळून घेतले. साहित्य ना आपण याच्यात टाकून घेऊ आणि तुम्हाला मी सांगितले साहित्य काय काय तर सगळं आधी ना टाकून घेऊ. तर सगळं साहित्य ना मी याच्यामध्ये टाकून घेतले आणि आता आपल्याला गुळाचं पाणी टाकायचंय आणि जसं लागेल ना तसंच टाकायचं. उरलं तरी चालेल पण जास्त आहे ना घट्ट पीठ मळायचंय आपल्याला, कारण आपल्याला वरून आहे ना पीठ काही लावायचं नाही. तर इतकं पीठ आहे ना आपलं घट्ट झालं पाहिजे आणि थोडंसं पाणी उरलंय, एकदम परफेक्ट माप झालं होतं. तर झालंय माझं हे पीठ मळून आणि आता आपण आहे ना तेल तापायला ठेवले आणि एकदम मंद गॅसवर आहे ना कापण्या छान अशा आहे ना तळून द्यायच्यात आपल्याला. थोडंसं तेल गरम झालं ना तर मी त्याच्यातून आहे ना थोडासा आपल्याला चपातीपेक्षा मोठा आहे ना गोळा तोडून घेतलेला आहे पीठ आणि असं छान असं लाटून घेते. जास्त जाड पण नाही करायचं आणि जास्त पातळ पण नाही करायचं आणि एकदम असं घट्ट मळायचं की पीठ पण लावायला लागायचं. आणि एकदम कमी गॅसवर आहे ना आपली कापणी ना छान अशी ना लाल होईपर्यंत ना तळून घ्यायची आणि एकदम मस्त टम फुगते. आपली लाटी ना लाटून झालेली आहे आणि त्याच्यावर अशी छान अशी ना खसखस भुरभुरायची. खसखसीने ना एकदम टेस्ट पण लागतील ना कापण्यांना. आणि परत एकदा आहे ना त्याच्यावर लाटून फिरवायचं कारण ती लगेच निघून जाते. आणि आपल्याला आहे ना हव्या त्या आकारात आहे ना आपण व्यवस्थित अशा ना कट करायच्या. जर चौकोनी करायच्या असेल तर चौकोनी करायच्या आणि त्रिकोणी करायच्या असेल ना तर करून घ्यायच्या एकदम. आणि तुम्ही पाहू शकता ही जाड इतकी जाड ठेवायची, जास्त पातळ पण नाही आणि जास्त आहे ना जाड पण नाही ठेवायची. तर तुम्ही पाहू शकता एवढी जाडीला ठेवायची कारण जास्त पातळ पण नको आणि जास्त आहे ना घट्ट पण नको.
कारण जास्त पातळ झाली ना तर कापणी आपली कडक होती. आणि एकदम छान अशा आहे ना कमी गॅसवर एकदम मंद गॅसवर आपण तळून दिले आहेत कापण्या. आणि कलर पण छान आला आहे त्याला आणि खूप छान झाले आहे टेस्टला पण. आणि आता असेच प्रत्येक घाण्यात थोड्या थोड्या टाकून आहे ना सगळ्या तळून घेतल्यात. आता एवढ्याच राहिले आहेत आपल्या. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.